मनोज जरांगे पाटील हे आता काही वेळातच काही मिनिटातच जे आहे ते सभास्थळावर पोहोचतील। मात्र त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा संवाद जो आहे तो होऊ शकतो आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकत्रितरित्या व्यासपीठावर येऊ शकतात। तर हा पूर्ण रस्ता रिकामा करण्यात आलेला आहे। जरांगे पाटील यांना जाण्यासाठी हा रस्ता रिकामा करण्यात आलेला आहे। दुतर्फा मात्र आपण बघतोय मराठा बांधवांची प्रचंड गर्दी आहे। आता पोलिसांनी जसजसा हा ताफा पुढे आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचा, पोलिसांनी सूत्र हाती घेतलेली आहेत आणि इथे गर्दी जी आहे ती कमी करण्यास सुचवण्यात येत आहे। तेच त्यांची जी सूचना आहे त्याचा अवलंब करा असं स्वतः जरांगे पाटील या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवांना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, आता सकाळचे 9:30 होऊन गेलेले आहेत। आता जो जल्लोष आपण पाहतोय तसाच जल्लोष पहाटेपासूनच वाशीमधल्या रस्त्यांवर पाहायला मिळत होता। पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यानंतर या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्या वेळेला जाहीर केलं की आपल्या सगळं मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत, त्यानंतर मराठा बांधवांचा जल्लोष हा त्याच वेळेला त्या क्षणापासून सुरू झाला आणि आता हा जल्लोष जो आहे तो शिगेला पेटलेला आहे। अगदी, आणि ह्याच समुदायामधलं कोणीही झोपलेलं नाहीये रात्रीपासून, कारण एक वेगळा जल्लोष या सगळ्यांमध्ये पाहायला मिळाला। ज्यावेळेला आपण बघितलं की सगळं शिष्टमंडळ जे आहे ते रात्रीतून भेटण्यासाठी आलेलं होतं। दीपक केसरकर होते, मंगलप्रभात लोढा हे पोहोचलेले होते आणि ज्यावेळेला त्यांची चर्चा झाली, बैठक झाली आणि या बैठकीतनं सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला गेला आणि आता राजपत्र केवळ निघण्याची औपचारिकता बाकी राहिली। त्यानंतर 2:30 वाजता रात्री जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतनं ही घोषणा केली आणि आनंदोत्सवाला सुरुवात झाली आणि कुठल्याही मराठा इथे उपस्थित असलेल्या बांधवाला रात्रीची झोप लागली नाही, कारण आता विजयोत्सव साजरा करायचा आहे इतकंच या प्रत्येकाच्या डोक्यात होता। तर आपण पाहत आहे की आज सकाळीच या ठिकाणी जेसीबी जे आहेत ते आलेले आहेत। आतापर्यंतचा पॅटर्न जो आहे तो आपण पाहिलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचले त्या त्या ठिकाणी जेसीबी म्हणून त्यांच्या फुलांची झुळण झालेली आहे आणि तशीच तयारी आता वाशीमध्ये सुद्धा पाहायला मिळते। आता हा डांबरी रस्ता दिसतोय, मात्र काही वेळातच यावर फुलांचा सडा पडणार आहे आणि या फुलांच्या सड्यावर मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर येतील। मनोज जरांगे पाटील